जय जय रघुवीर समर्थ. एका शिष्याने एकदा गुरुदेवांना प्रश्न विचारला की गुरुदेव, श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोरपीस का असतो आणि श्रीकृष्ण आपल्या डोक्यावर नेहमी मोरपीस का घालतात? खूप दिवस झालं मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि कृपा करून मला तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सांगा. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, ठीक आहे, मी तुला त्याची कथा सांगतो. राधेला मोराची खूप आवड होती आणि राधा ही अखंड श्रीकृष्णाचं नामस्मरण करत होती. श्रीकृष्णाची ती भक्त होती आणि राधेला मोरावरही खूप प्रेम होतं आणि राधा ही श्रीकृष्णाचं अखंड नामस्मरण करत होती. हे मोरालाही माहिती होतं. हे मोर ही बघत होता आणि त्यामुळे मोर ही श्रीकृष्णाचीही भक्ती करू लागला. मोर ही राधेप्रमाणे श्रीकृष्णाची खूप भक्ती करू लागला, कारण राधा ही नेहमी श्रीकृष्णाचं नामस्मरण करत होती, श्रीकृष्णाची भक्ती करत होती आणि मोराने ही सर्व काही पाहत होतं. त्यावेळेस मोर ही श्रीकृष्णाची भक्ती करू लागला. त्याला वाटले की आता श्रीकृष्ण माझ्यावर पण राधेसारखेच प्रेम करू लागेल. त्या मोराला वाटलं आता श्रीकृष्ण ही माझ्यावर राधेसारखेच प्रेम करेल, म्हणून मोर ही श्रीकृष्णाची भक्ती करू लागला. एके दिवशी मोराने गोकुळात कृष्णाची कृपा आपल्यावर व्हावी. एके दिवशी त्याच मोराने गोकुळात जाऊन आपल्यावर कृष्णाची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून गोपाळ कृष्णाच्या द्वारावर जाऊन तो श्रीकृष्णाचा जप करू लागला. गोकुळात जाऊन मोर श्रीकृष्णाचा जप करू लागला. तोच मोर अखंडपणे श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण असे नामस्मरण करत राहिला. तोच मोर अखंडपणे जय श्रीकृष्ण असं नामस्मरण करत राहिला आणि करता करता 1 वर्ष गेले. अखंड नामस्मरण तो 1 वर्ष झालं करत राहिला आणि अखंड नामस्मरण करता करता 1 वर्ष गेले. तरीही मोराला श्रीकृष्ण प्रसन्नच झाला नाही. तरीही त्या मोराला श्रीकृष्ण हे प्रसन्नच होईना. एक दिवस दुःखी होऊन मात्र मोर हा रडू लागला. एक दिवस मोराला वाटलं की राधेला भेटायला मात्र श्रीकृष्ण नेहमी येतात. राधेने एकदा जरी हाक मारली तर श्रीकृष्ण धावत येतात, पण मी मात्र गोकुळात. आपल्यावरही कृष्णाची कृपा व्हावी, आपल्यालाही श्रीकृष्णाने दर्शन द्यावं म्हणून 1 वर्ष झालं मी श्रीकृष्णाचं नामस्मरण करत आहे, तरीही श्रीकृष्णाने मला दर्शन दिलं नाही. म्हणून तो मोर रडू लागला. त्याचे अश्रू अनावर झाले आणि त्याला फार दुःख झालं की आपण एवढं श्रीकृष्णाचं नामस्मरण करतोय. 1 वर्ष झालं, 1 वर्ष होऊन गेलं आपण नामस्मरण करतोय, तरीही श्रीकृष्णाने माझ्याकडे एकदाही आले नाहीत, मला एकदाही दर्शन दिलं नाही, माझ्यावर एकदाही कृपा केली नाही, असं त्या मोराला वाटू लागलं. आणि मग तेथूनच जात असलेला एका मैनाने मोराला पाहिलं. तेथूनच एक मैना जात होती आणि त्या मैनेने मोराला पाहिलं. मोर दुःखी होऊन रडत होता. मोर हा दुःखी होऊन रडताना त्या मैनेने पाहिले. त्यावेळेस त्या मैनेलाही प्रश्न पडला की मोर का रडतोय, मोर का रडत आहे, ते आपण पाहिलं पाहिजे असं त्या मैनेला वाटलं. मोर रडतोय हे पाहून तिलाही फार आश्चर्य वाटलं, पण का रडतोय या प्रश्नाचं उत्तर मात्र मैनेला माहीतच नव्हतं. त्यामुळे मैना ही त्या मोराकडे आली आणि मोराला दुःखी झालेलं पाहून तिलाही वाईट वाटलं आणि मैनेने मोराला प्रश्न विचारला की तू का रडत आहेस? त्यावेळेस मोर मैनेला म्हणाला, अगं, माझं दुःखाचं कारण हेच आहे. गेले वर्षभर मी कृष्ण नामाचा जप करतोय. मात्र श्रीकृष्णाने मला साधं दर्शन पण दिलं नाही. गेले वर्षभर मी कृष्ण नामाचा जप करतोय, कृष्णाने मला साधे दर्शनही दिले नाही आणि
राधाने एकदा हाक मारली की राधाला दर्शन द्यायला श्रीकृष्ण येतात. आणि मी मात्र वर्षभर झालं श्रीकृष्णाचं नाम जप करतोय, मला मात्र दर्शन द्यायला श्रीकृष्ण आले नाही. आणि त्यामुळेच माझे अश्रू अनावर झाले आणि मला खूप दुःख झालं आणि म्हणूनच मी रडत आहे, असे मैनाला त्या मोराने सांगितलं. हे सर्व मैनेने शांतपणे ऐकून घेतलं. हे सर्व त्या मैनेने शांतपणे ऐकून घेतलं. आणि ती मैना म्हणाली, आणि ती मैना त्या मोराला म्हणाली की तू राधाराणीकडूनच आलास ना, आता पुन्हा तू राधाराणीकडेच जा. तू राधाराणीकडूनच गोकुळात आला आहेस ना, आता पुन्हा तू राधाराणीकडेच जा. त्यातूनच मार्ग काढण्यासाठी तुला ती नक्कीच मदत करेल. तू आता राधाराणीकडेच जा, यातून मार्ग काढण्यासाठी ती तुला नक्कीच मदत करेल. असे त्या मैनेने त्या मोराला पटवून सांगितले. आणि मैना त्या मोराला म्हणाली की तू आता राधाराणीकडेच जा, तीच तुला यातून मार्ग सांगेल. त्यावेळेस त्या मोरानेही मैनेचं ऐकलं. आणि तोही राधाराणीकडे परत गेला. आणि कृष्ण नामाचा जप त्याने तसाच सुरू ठेवला. कृष्ण नामाचा जप त्या मोराने तसाच चालू ठेवला. आणि कृष्णाचे नाव ऐकून श्रीकृष्णाचं जप त्या मोराने तसाच चालू ठेवला. आणि कृष्णाचं नाव ऐकून राधा धावतच त्या मोराकडे आली. कृष्णाचं नाव ऐकताच राधा धावतच त्या मोराकडे आली. आणि मोराला मायेने जवळ घेतले. त्या राधेने मायेने जवळ घेतले. आणि राधेने मोराला विचारलं, गेले वर्षभर झालं तू कुठे गेला होतास? मला तुझी फार आठवण येत होती आणि तू मला सोडून का गेलास? म्हणून राधा ही रडू लागली. तू किती दिवस झालं इथून निघून गेलास, मला काही सांगितलंही नाही. आणि मला मात्र फार वाईट वाटलं. राधेने मोराला तू कुठे गेला होता हे मला तू सांग. त्यावेळेस मोरालाही अश्रू अनावर झाले. आणि तोही रडू लागला. तेव्हा राधेने प्रेमाने आणि मायेने मोराला जवळ घेतलं. आणि त्याला प्रेमाने विचारलं की तू पण का रडत आहेस? त्यावेळेस मोरालाही आनंद झाला की आपल्यावर प्रेम करणारं कोण तर आहे. राधाराणीने तरी आपली चौकशी केली, आपल्याला मायेने जवळ घेतलं, आपल्याला प्रेमाने विचारलं. त्यामुळे मोरालाही थोडा आनंद झाला. आणि मोरही राधाराणीचा विजय असो, राधाराणीचा जयघोष असो, राधाराणीचा विजय असो तो मोरही बोलू लागला. त्यावेळेस मात्र राधाने पुन्हा प्रश्न केला की तू कुठे गेला होतास ते मला सांग. त्यावेळेस मोराने राधाराणीला सांगितलं की मी गेले वर्षभर कानाच्या द्वारापाशी कृष्ण नामाचा जप करत होतो. मी गोकुळात श्रीकृष्णाचं नामाचा जप करत होतो. मात्र श्रीकृष्णाने वर्षभर झालं मी त्यांचं नामस्मरण करत होतो. मात्र श्रीकृष्णाने ना कधी माझ्याकडे पाहिलं, ना कधी मला दर्शन दिलं. श्रीकृष्णाने ना कधी माझ्याकडे पाहिलं, ना कधी मला दर्शन दिलं, ना कधी माझी विचारपूस केली. त्यामुळेच मला वाईट वाटत आहे आणि त्यामुळेच मी रडत आहे. मोराच्या या उत्तरावर राधाराणी लगेच म्हणाली की मोर तू माझ्या कानाला ओळखलं नाहीस. मोरा, तू माझ्या कानाला ओळखलं नाहीस. माझा कृष्ण असा नाही.
जो ज्याचं नामस्मरण जो करतो त्याला श्रीकृष्ण दर्शन देतातच. माझा काना, माझा कृष्ण असा नाही, असं राधाराणी मोराला म्हणाली. आणि राधाराणी मोराला म्हणाली, आता मी सांगतो तसंच तू कर. राधाराणी मोराला म्हणाली, आता मी जे सांगते तसंच तू कर. आणि मोर म्हणाला, ठीक आहे, आता मी काय करू. आणि पुन्हा राधाराणी म्हणाली, मोराला राधाराणी म्हणाली, तू पुन्हा कानाच्या द्वारी जाऊन तू पुन्हा श्रीकृष्णाच्या द्वारी जा आणि त्यांचा जप असाच चालू ठेव. मात्र यावेळी कृष्णाचं नाम न घेता तू राधे राधे असा जप कर. श्रीकृष्णाचं नाव न घेता तू राधे राधे असा जप कर. असा सल्ला राधेने मोराला दिला. मोरानेही राधेच ऐकलं. मोरालाही आनंद झाला की एकदा आपण असे करून पाहायला पाहिजे. एकदा राधा जसे म्हणते तसं आपण करून पाहायला पाहिजे. मग तर श्रीकृष्ण आपल्याला दर्शन नक्कीच देतील. आणि मोराने राधेचे ऐकलं. आणि पुन्हा मोर कृष्णद्वारी आला. पुन्हा तो मोर कृष्णाच्या द्वारी आला, गोकुळात आला. यावेळी मात्र मोराने श्रीकृष्ण हा जप केलाच नाही. यावेळेस मात्र मोराने राधे राधे असा जप करण्यास सुरुवात केली. यावेळेस मात्र मोराने राधे राधे असा जप करण्यास सुरुवात केली. राधेचे नाव ऐकून काना तडक बाहेर आला. राधेचे नाव ऐकून श्रीकृष्ण तडक बाहेर आले आणि मोराला विचारलं की तू कोठून आला आहेस. यावर मोराने सांगितलं, हे श्रीकृष्णा, हे माधवा, हे काना, गेले वर्षभर मी तुमचं नामस्मरण करत होतो. मात्र तुम्ही माझी विचारपूसही केली नाही. ना मला कधी दर्शन दिले. मात्र राधेचे नाव घेतल्यानंतर मात्र तुम्ही अगदी धावत आला. राधेचे नाव घेतल्यावर तुम्ही अगदी धावत आला आणि माझी विचारपूस करण्यास तुम्ही चालू केली. कानाला श्रीकृष्णाला मोराचं असं जे काही म्हटलं होतं ते वाईट वाटलं. कानाला मोराच्या कथनामुळे वाईट वाटलं. याबाबतही त्याला दुःख झाले. श्रीकृष्णालाही दुःख झाले. श्रीकृष्ण म्हणाला की तू माझ्या राधेचा आणि माझा पण भक्त असून, श्रीकृष्ण मोराला म्हणाला की तू माझ्या राधेचा आणि माझा पण भक्त असून मी तुला विचारले नाही. हे माझं चुकलंच. मात्र तू राधेचे नाव घेतलेस. हे तुझे सौभाग्य आहे. आणि जोपर्यंत ही सृष्टी अस्तित्वात राहील तोपर्यंत तुझ्या आणि राधेचे प्रेमाचे प्रतीक, जोपर्यंत ही सृष्टी अस्तित्वात राहील तोपर्यंत तुझ्या आणि राधेच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून माझ्या शिरावर तुझे मोरपीस मी धारण करेन. माझ्या डोक्यावर तुझे मोरपीस मी धारण करेन. असं श्रीकृष्णाने मोराला सांगितलं. आणि मोरालाही खूप आनंद झाला. आणि म्हणूनच जो भक्त राधेचे नाव घेईल, श्रीकृष्ण म्हणाले, जो भक्त राधेचे नाव घेऊन माझे नामस्मरण करेल, त्याला पण माझे आशीर्वाद कायम मिळतील. आणि त्याच्याही इच्छा पूर्ण होतील. असं श्रीकृष्णाने मोराला सांगितलं. असं गुरुदेवांनी त्या शिष्याला अशी कथा सांगितली.
त्यावेळेस त्या शिष्यालाही कळालं की श्रीकृष्णाने आपल्या डोक्यावर मोरपीस का धारण केले. त्यावेळेस गुरुदेवांनी त्याला अशी कथा समजावून सांगितली. त्यावेळेस शिष्यालाही खूप आनंद झाला. समर्थ आपल्याला एक श्लोक देतात. मना वासना वासुदेवी वसुदे, मना काम संगी न सोदे, मना कल्पना वाऊ गीते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की हे मना, तुझ्या सर्वांच्या सर्व इच्छा वासना, हे मना तुझ्या सर्वाच्या सर्व इच्छा आणि वासना त्या वासुदेवाशी संबंधित असू दे, त्या वासुदेवाशी संबंधित असू दे. म्हणजे तुला सर्व काळ त्या हरीचीच इच्छा असावी. म्हणजेच तुला सर्व काळ त्या हरीचीच इच्छा असावी. तुला कामसंगात वासना नसावी. म्हणजेच वासना निष्काम असावी. वासना ही निष्काम असावी. व्यर्थ कल्पना करूच नको. व्यर्थ कल्पना करून वेळ वाया घालवूच नको. आणि हे साधण्यासाठी प्रयत्नपूर्वक संत सज्जनाची संगत धर. हे साधण्यासाठी प्रयत्नपूर्वक संत सज्जनाची संगत धर. असा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितला. तरी आता आपण येथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.